क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महाड निवडणूक हिंसाचारातील आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। महाड नगर परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी आज मोठी घडामोड घडली आहे। मतदान प्रक्रियेवेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली, ज्याचे पडसाद शहरात उमटले। या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींना आज महाड न्यायालयात हजर करण्यात आले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत। पोलीस उपअधीक्षक यांनी गुन्ह्याचे स्वरूप आणि तपासाच्या प्रगतीबाबत माहिती दिली। ॲडव्होकेट सनी जाधव यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत कायदेशीर बाजू मांडली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान खान, अकोला। महाड नगरपालिकेची 2 डिसेंबरला जी निवडणूक होती, मतदान होतं, त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती। एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या। त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल झालेले होते। त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये 3 आरोपी अटक केले गेलेले होते। आज CR नंबर 178 जो आहे त्याच्यामध्ये 8 आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि 179 मध्ये 5 आरोपी हजर झालेले आहेत। त्यांची अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे। आज दोन्ही साईडचे आरोपी हजर केले। मी विकास गोवलेकडून मी स्वतः आणि भिसे वकील जे आहेत त्या मी वकीलपद दाखल केलं। आमचे 1 ते 8 आरोपी हजर झालेले, त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण 2 दिवसाचा PCR जो परवापर्यंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण 2 दिवस PCR दिलेला आहे दोन्ही केसमध्ये। थँक्यू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।